हॅलो. या लेक्चरमध्ये आपण एप्रिल आणि मे 2025च्या क्रीडा किंवा स्पोर्ट्सच्या घडामोडी बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले ह्याच्यात आहे सेकंड एशियन योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप किंवा आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा. आता इथे ह्या नावावरून योगासनवरून एवढं तर लक्षात येईल की हे भारतानेच काहीतरी इन्व्हेंट केलं असणार आहे योगासन. तर ही स्पर्धा पण तीच आहे, भारताने इन्व्हेंट केलेली आहे आणि ही जस्ट दुसरीच आहे. आता जर भारताने इन्व्हेंट केली आहे आणि भारतच ते हे करत आहे म्हणजे भारतातच होत आहे ना, दिल्लीमध्ये झाली ती. तर ऑब्व्हियसली भारताला सगळ्यात जास्त पदकं मिळतील आणि एवढे जास्त पदकं मिळाले भारतला बघा. एकूण 87 पदक मिळाले आणि त्यातल्या त्यात 83 सुवर्ण होते आणि दुसऱ्या नंबरला आहे जापान. जापानला 10च हे होते आणि त्याच्यापैकी 3 सुवर्ण होते. ठीक आहे. आता एवढे सारे भारताला मिळाले हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जो पदकाच्या याच्याने बघायला गेलं की कोणाला सगळ्यात जास्त पदकं मिळाली, तर तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त मग दुसऱ्या नंबरवर नेपाळला होते. ठीक आहे. 27 नेपाळला होते. पण जापानला 3 सुवर्ण आहेत आणि जो नेपाळ आहे त्याला एकही सुवर्ण नाहीये. म्हणून तो 5व्या नंबरला होता नेपाळ आणि जापान आहे तो दुसऱ्या नंबरला आहे. तर मेडल्स टोटल बघायला गेलं तर भारत पहिल्या पोझिशनला एकूण 87 आहे आणि 83 असे मेडल्स वगैरे विचारू शकतात. म्हणून इम्पॉर्टंट आहे. हे बघा, असे काहीतरी उलटे-सुलटे योगासन करायचे आहेत आणि गोल्ड जिंकायचं आहे. असं ते काय म्हणतात ती स्पर्धा होती. तरी भारतात झाली होती. एवढं लक्षात ठेवा. भारत आणि जापान दुसऱ्या नंबरला आहे. त्याच्यानंतर सयानी दास. सयानी दास ही हे बघा, ही सयानी दास आहे. ही समुद्रात पोहती डायरेक्ट. तर ही जी समुद्रात पोहते हिनी एक 7 ओशन्स किंवा ओशन 7 चॅलेंज आहे. जसं की 7 समिट चॅलेंज आहे तुम्हाला सांगितलं होतं. हां, तर तुम्हाला ते सांगायचं आहे की 7 समिट पूर्ण करणारी भारतातली यंगेस्ट, भारतातली नाही, पूर्ण वर्ल्ड मधली यंगेस्ट महिला कोण आहे? ते तुम्हाला सांगायचं आहे. ती भारतीयच आहे. ठीक आहे. ते मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. तर आता ही सयानी दास आहे. ही 7 ओशन्स चॅलेंज पार करत आहे. जसं की ते 7 समिट्स होतं, हे 7 ओशन्स आहेत. जे जगातील 7 वेगवेगळ्या ठिकाणचे 7 ओशन्स आहेत किंवा महासागर आहेत. आता पूर्ण महासागर नाही पोहायचे, पण जे चॅनल्स असतात 2 देशांमधले वगैरे छोटे-छोटे चॅनल्स असतात. छोटे-छोटे म्हणजे तरी ते बरेच मोठे असतात. समुद्रात पोहणं छोटी गोष्ट नाही. तिथं ते मासे वगैरे असतात. ते एकदम फ्रीझिंग कोल्ड असतं ते पाणी वगैरे बऱ्याच ठिकाणचं. तर अशा ठिकाणी तिथं पोहायचं असतं. खूप कठीण असतं ते आणि खूप खूप कमी लोकांनी ते म्हणजे कंप्लीट केलेलं आहे. टोटल 7च्या 7. तर ही जी सयानी दास आहे, हिनी 7 पैकी 6 याच्यात कंप्लीट केलेले आहे. ठीक आहे. 2023 मध्ये तिला तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार मिळाला होता. आता तेनझिंग नॉर्गे कोण आहेत? हे होते शेर्पा. शेर्पा म्हणजे जे हिमालय वगैरे चढतात ते नेपाळचे वगैरे असतात. तर ते हे असे होते की ज्यांनी सगळ्यात पहिले माउंट एव्हरेस्ट सर केला होता. तर त्यांच्या नावाने भारत राष्ट्रीय साहस पुरस्कार देतो. ठीक आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते मिळतो आणि 2023 ला हिला मिळालेला होता. आणि 2024 ला ही भारतातली पहिली अशी झाली होती की जिने नॉर्थ चॅनल पार केला होता. ठीक आहे. तर आता टोटल त्यांनी 6 केले आणि ती 7वा पण करेलच आता काही दिवसात. तर अशी आहे सयानी दास. लक्षात ठेवा हिचं नाव सयानी दास. ओशनचं चॅलेंज किंवा स्विमिंग विषयी काहीतरी आहे असं लक्षात ठेवा तिच्याविषयी. त्याच्यानंतर वंदना कटारिया. आता ह्या ज्या आहेत, वंदना कटारिया हे आपल्या जे विराट कोहली आहे त्याच्या लेव्हलची ही हॉकीमधली आहे, महिला हॉकीमधली. तर ही हॉकीमधून आता रिटायर्ड झालेली आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे आणि भारताकडून सगळ्याधिक हॉकीचे सामने हिने खेळलेले आहेत. 320 टोटल सामने खेळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 158 गोल मारलेले आहेत आणि हॉकीमध्ये बघायला गेलं तर हे जे गोल्स आहेत, 320 पैकी 158 खूप मोठी काय म्हणतात अचीव्हमेंट आहे ही. कारण की जनरली जे एकदम टॉप रेटेड प्लेयर्स वगैरे असतात, तर त्यांचं पण हाच रेशिओ असतो 0.5 चा वगैरे. एकदम हायेस्ट जो एकदम भारी प्लेयर असतो त्याचा रेशो 0.5 चाच असतो आणि हिचा पण जवळपास तेवढाच आहे. म्हणजे ही पण लिजंड आहे हॉकीमधली. ठीक आहे. आता हिला पण पद्मश्री मिळालेला होता 2022 ला आणि अर्जुन अवॉर्ड 2021 ला मिळाला होता. तर हे अवॉर्ड्स पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघायला गेलं तर ही ब्रँड अँबॅसेडर आहे बेटी बचाओ बेटी पढाओ कॅम्पेनची. लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ कॅम्पेनची ही ब्रँड अँबॅसेडर किंवा सदिच्छा दूत आहे. वंदना कटारिया. लक्षात ठेवा, नाव इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो, की भारताचा एक प्लेयर आहे टेबल टेनिसचा. त्यांनी 5 ऑलिम्पिक्समध्ये भाग घेतला होता आणि तो रिटायर्ड झालेला आहे. ठीक आहे. तर तो टेबल टेनिसचा प्लेयरचं नाव काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यांनी पण रिटायरमेंट घेतलं आणि 5 ऑलिम्पिक्स खेळलेला आहे तो. ठीक आहे. तो मग जी टेस्ट घेतली होती त्याच्यामध्ये पण तुम्हाला तो प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर रोहित शर्मा. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी पण टेस्ट क्रिकेटमधून किंवा कसोटी सामन्यांमधून निवृत्ती किंवा रिटायरमेंट घेतलेली आहे. लक्षात ठेवा, कसोटीमधून वन डे अजूनही ते खेळतच आहे. तर आपल्याला त्यांच्या वन डे विषयीची एवढी डिटेलमध्ये माहिती असायची गरज नाहीये. फक्त कसोटीची आपण ही माहिती करत आहोत. ही इम्पॉर्टंट आहे. कसोटीविषयी आपल्याला त्यांची करायची आहे. त्यांनी वन डे काय म्हणतात T20 मधून पण निवृत्ती घेतलेली आहे दोघांनी पण. तर ह्या दोघांनी एक गोष्ट आपल्यासाठी सोपी केलेली आहे. काय? की कसोटी पदार्पण
आणि शेवटचा कसोटी दोघांचा पण सेम प्रतिस्पर्ध्याविरुद्धचा आहे. आता ह्याचं बघा, कसोटी पदार्पण ह्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध केलं होतं आणि ह्यांनी पण वेस्ट इंडिज विरुद्धच केलेलं आहे. आणि शेवटचा दोघांचा पण सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे आणि ह्याचा पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच आहे. कुठे गेला ऑस्ट्रेलिया? हा बघा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध. आता बघा, हा नोव्हेंबर 2013 ला आला होता आणि विराट कोहली आहे तो 2011 ला आलेला, 2011 ला. ठीक आहे. दोघांचा पण वेस्ट इंडिजच्या अगेन्स्टच आहे आणि शेवटचा कसोटी बघायला गेलं तर ह्याचं जानेवारी 2025 आहे आणि त्या सिरीजमध्ये अगोदरच ह्यांनी काय म्हणतात ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध डिसेंबर 2024 ला रिटायरमेंट घेतली होती. ठीक आहे, दोघं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता ह्यांनी 7 मे 2025 ला निवृत्ती घेतली होती आणि ह्यांनी 12 मे 2025 ला जस्ट 4-5 दिवसाच्या अंतराने. तर आता ही डेट एवढी लक्षात ठेवायची गरज नाही, बट त्यांनी 4-5 दिवसाच्या अंतराने घेतली होती आणि त्याचं बराच हे चालू होतं, काय म्हणतात गौतम गंभीरचे आणि यांची भांडणं वगैरे चालू आहे आपल्याला माहितीच आहे. तर त्याच्यामुळे ते बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली होती म्हणून हे डेट्स वगैरे पण टाकलेत. पण आता हे केले नाही तरी चालतील. त्यानंतर जर्सी क्रमांक 45 आणि ह्याचा जर्सी क्रमांक आहे 18. दोन्ही लक्षात ठेवा, 45 आणि 18 हे विचारू शकतात. आता हा जर्सी क्रमांक इम्पॉर्टंट का बरं आहे ते सांगतो. कारण की ह्याला म्हणजे हा जो जर्सी क्रमांक आहे त्याला रिटायर्ड करायचा विचार चालू आहे. रिटायर्ड म्हणजे त्याच्यानंतर तो कोणीच वापरणार नाही. हा जो जर्सी क्रमांक आहे टेस्ट क्रिकेटमध्ये कोणीच इंडियन वापरणार नाही. म्हणजे हे बीसीसीआय अलॉट करतो हा नंबर. हा नंबर आता ते रिटायर्ड करणार आहे. म्हणजे अजून केलेलं नाही आहे. आता ते ऋषभ पंतनी वगैरे ते घातलं होतं, पण ते इंटरनॅशनल मॅच मध्ये नव्हतं घातलं, ते दुसरीकडे घातलं होतं. तर ते बरंच हे चालू होतं. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. जर्सी क्रमांक 18 आणि हा जर्सी क्रमांक 45. त्यानंतर कसोटी पदार्पण बघायला गेलं तर नोव्हेंबर 2013 मध्ये ते सांगितले तुम्हाला वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट केलं होतं. शेवटचा कसोटी ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट. 67 सामने खेळलाय तो. 40च्या सरासरीने 4,300 धावा काढल्यात आणि 12 शतक आहेत त्याचे. लक्षात ठेवा, हे फॅक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कसोटी कर्णधार पण होता, कॅप्टन होता तो. म्हणजे आता लेटेस्ट इतक्यातच होता तो. 24 कसोटीमध्ये भारताने नेतृत्व केले होते. ह्याच्या नंतर म्हणजे त्याच्या अगोदर विराट कोहलीच होता कॅप्टन. तर विराट कोहली जेव्हा कॅप्टन होता तेव्हा भारताने 68 सामन्यात 40 विजयासह भारतात सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणतात त्याला. आता हा जो आहे 24 पैकी 12 सामने जिंकला होता, 9 सामने हारला होता आणि 3 सामने काय म्हणतात त्याला टाय झाले होते. ठीक आहे. पण ह्याची जी विराट कोहलीचं जे कर्णधार पद आहे ते सगळ्यात जास्त यशस्वी आहे. 68 सामन्यात 40 विजय आहेत. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा हा डाटा पण. तर त्याचे विराट कोहलीचे बघायला गेलं तर 7 द्विशतक आहेत आणि नाबाद 254 सर्वोत्तम आहेत. तर विराट कोहलीविषयी जास्त माहिती पाहिजे आपल्याला, इम्पॉर्टंट आहे विराट कोहली. 223 कसोटीमध्ये 46.85 सरासरीने 9,230 धावा काढलेल्या आहेत आणि हा चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोण? विराट कोहली. आता पहिला सचिन तेंडुलकर आहे, दुसरा आपलं राहुल द्रविड आहे, तिसरा बहुतेक सुनील गावस्कर आहेत. ठीक आहे. तर असे 3च्या 3 म्हणजे हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे लक्षात ठेवा चौथा सर्वाधिक जास्त धावा करणारा फलंदाज आहे विराट कोहली. ही अशी डिटेल्स आपल्याला माहिती पाहिजे, एवढेच. जास्त करायची पण काही गरज नाही, एवढे तरी ऍटलीस्ट लक्षात ठेवा. तसं बघायला गेलं तर खूप सारे त्यांचे हे असणार आहेत, कारण विक्रम वगैरे असणार आहे, तेवढं काही करायची गरज नाही आहे. कारण की किती करणार आहे तुम्ही पण. त्याच्यानंतर अजिंक्य रहाणे. आता अजिंक्य रहाणे आहे हा म्हणजे एवढी इम्पॉर्टंट न्यूज वाटत नाही मला, बट स्टील ठीक आहे, रिस्क नको म्हणून सांगतोय की IPLच्या 3 वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय आहे. ठीक आहे, पहिला भारतीय फलंदाज किंवा प्लेअर आहे. KKR कोलकाता नाईट रायडर्स, पुणे सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स ह्या 3 संघाचे ह्यांनी नेतृत्व केलेले आहे अजिंक्य रहाणेनी. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2024. आता 2024 चे अवॉर्ड्स आहेत ते 2025 ला मिळाले होते आणि 25 चे आता 26 ला मिळतील. तसं बघायला गेलं तर हे हॉकीचे अवॉर्ड्स आहेत हे दरवर्षीच मिळत असतात. बट ह्या वर्षीचे जरा जास्तच इम्पॉर्टंट होते, कारण की हे होतं शतक महोत्सवी वर्ष. पूर्ण 100 वर्ष भारतीय हॉकीला पूर्ण झाले होते. सोबतच 1975 ला जो भारत जिंकला होता, जी टीम जिंकली होती, त्याला मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार पण मिळाला होता. कारण की 1975 ला झालेत 50 वर्ष आणि भारत जिंकून 50 वर्ष पूर्ण झाले होते. गोल्डन जुबली होती आणि भारत आतापर्यंत फक्त एकचदा विश्वचषक जिंकला आहे 1975 ला. 1971 पासून सुरुवात झाली होती गेम्स आणि 1975 ला भारत जिंकला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर अजूनपर्यंत जिंकलेला नाही भारत. तर असे हे सगळं एकत्र आलं होतं म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या वर्षी हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला होता? जो विजेता पुरुष संघ होता 1975 चा, त्याला हा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता हॉकी इंडियाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द इयर महिला कोण आहे? सविता पुनिया. आणि प्लेअर ऑफ द इयर पुरुष कोण आहे? हरमनप्रीत सिंग. ह्या दोघांना पण प्लेअर ऑफ द इयर मिळालेला आहे. ते इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2024. त्याच्यानंतर खेलो इंडिया युथ गेम्स किंवा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025च्या. आता ह्या पण इम्पॉर्टंट आहे. ह्याला आधी काय म्हणतात स्कूल्स गेम्स म्हणत होते.
स्कूल गेम्स म्हणत होते. त्यानंतर 2019ला मोदीजींनी ह्याला हे म्हणायला सुरुवात केली, म्हणजे नाव चेंज केलं, खेलो इंडिया युथ गेम्स 2025 पासून. ठीक आहे. आतापर्यंत याची टोटल 7वी आवृत्ती आहे आणि इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे की महाराष्ट्राने ह्याच्यापर्यंत 7 पैकी 5 याच्यात जेतेपद मिळवलेलं आहे आणि मागच्या सलग 3 वेळेसपासून महाराष्ट्र जिंकत आलेला आहे. ठीक आहे. ह्या वर्षी कुठं बिहारमध्ये झालं होतं, शुभंकर गजसिंह, हा बघा, गज म्हणजे हत्ती आणि सिंह दोघांचा मिक्स करून असा हा गजसिंह असं मॅस्कॉट किंवा शुभंकर बनवण्यात आला होता. इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये किक व्हॉलीबॉल पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता, किक व्हॉलीबॉलचा. महाराष्ट्राने 5व्यांदा सलग 3ऱ्यांदा जेतेपद पटकावलेलं आहे. तुम्हाला सांगितलं मगाशी. त्यानंतर हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राला 158 पदकं मिळालेली आहेत. त्याच्यापैकी 58 सुवर्ण आहेत. म्हणजे काय, 158 पैकी 100 हे बाकीचे दुसरे मेडल्स आहेत आणि 58 सुवर्ण आहेत. एवढंच लक्षात ठेवा. रँकिंग बघायला गेली तर सगळ्यात वरती महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान आहे. एवढं लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे. गजसिंह आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025. त्याच्यानंतर शॉर्ट्स थोडक्यातले. ह्याच्यात पहिलं आहे एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप, म्हणजे आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025 झाली होती. ह्याच्यात भारताला टोटल 10 पदकं, म्हणजे डिसेंट परफॉर्मन्स आहे, चांगला परफॉर्मन्स आहे. 10 पदकं मिळाली होती आणि एक गोल्ड मिळालं होतं मनीषा भनवाला ह्यांना. ठीक आहे. त्यानंतर ब्राझील वर्ल्ड बॉक्सिंग कप, हे जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की ह्या वेळेस असं पहिल्यांदाच झालंय की असं कोणाला तरी वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. ह्याच्या अगोदर कोणालाच मिळालं नव्हतं. तर वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर कोण आहे, हितेश गुलिया. एकूण टोटल 6 पदकं मिळालेली भारताला ब्राझील वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये 2025 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत MMA किंवा मिक्स्ड मार्शल आर्ट हा नवीन खेळ म्हणून येणार आहे. लक्षात ठेवा, कोणता, MMA किंवा मिक्स्ड मार्शल आर्ट. आणि क्रिकेट पण येणार आहे 2026च्या ह्याच्यात, म्हणजे अजून आलेला आहे तो. परत जेव्हा येईल तेव्हा न्यूज मोठी येणारच आहे, तेव्हा ही आपण डिटेलमध्ये बघू नंतर, जेव्हा केव्हा होईल तेव्हा. त्यानंतर विश्वनाथ कार्तिके पदकांती. आता हा एक माणूस इम्पॉर्टंट आहे कारण की हा असा यंगेस्ट माणूस बनलेला आहे किंवा असा यंगेस्ट किंवा तरुण बनलेला आहे की ज्यांनी 7 समिट चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. 7 समिट चॅलेंज काय, मगाशी पण सांगितलं होतं की टोटल 7 कॉन्टिनेंट्स आहेत आणि 7 कॉन्टिनेंट्सवर तर जो सगळ्यात उंच शिखर आहे ते उंच शिखर सर करणं, म्हणजे जसं की भारतामध्ये माउंट एव्हरेस्ट आहे, युरोपमध्ये माउंट एल्ब्रुस आहे आणि असेच बाकीचे. तर असे हे पूर्ण जे माउंटेन आहे हायेस्ट लेवलचे, हायेस्ट टॉप लेवलचे, तर ते टॉप माउंटेन्स कंप्लीट करायचे आहेत पूर्ण सगळ्याचे सगळे. तर हे 7 समिट चॅलेंज आहे. असं पूर्ण करणारा सगळ्यात तरुण भारतीय आहे आणि जगातला सर्वात सर्वात दुसऱ्या नंबरचा तरुण व्यक्ती आहे. कोण, विश्वनाथ कार्तिके पदकांती. आणखी एक मुलगी होती, तिचं नाव तुम्हाला सांगायचं की जी मगाशी पण प्रश्न विचारलेला ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. जी भारतीय मुलगी होती, जी वर्ल्डची यंगेस्ट झालेली आहे. त्याच्यानंतर शेर्पा कामी रीता, हा जवळपास 55 वर्षाचे आहेत हे, आणि ह्यांनी आतापर्यंत 31व्या वेळेस माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. म्हणजे हा रेकॉर्ड मोस्ट ॲसेंट टू द समिट ऑफ माउंट एव्हरेस्टवर चढण्याचा विक्रम ते स्वतःच्या नावावर केलेला आहे त्यांनी. ह्याच्या अगोदर पण त्यांच्या नावावर होतं. जेव्हा त्यांनी 30 केलं होतं, 29 केलं होतं, सगळं त्यांच्या नावावरच आहे. तर ह्यांनी आतापर्यंत 31 वेळा माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. कोण, शेर्पा कामी रीता. ठीक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. शेर्पा कामी रीता हे लक्षात राहून जाईल. शेर्पा आहे तर शेर्पा कामी रीता हे 31व्या वेळेस माउंट एव्हरेस्ट सर केला होता. मगाशी एक सांगितलं होतं शेर्पा कोण होते ते, तेनझिंग नॉर्गे. हे बघा कुठे आहे, तेनझिंग नॉर्गे हे होते ज्यांनी माउंट एव्हरेस्ट पहिल्यांदा सर केलं होतं. तर त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळतो. ठीक आहे. तर असे झालेत आपले हे पुरस्कार कंप्लीट. चलो फिर, सॉरी काय म्हणतात त्याला, स्पोर्ट्सचा कंप्लीट झाला. चलो फिर, बाय बाय.